नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. चौकशीच्या कालावधीपेक्षा लागला अहवाल तयार करण्यास वेळ. भूमी अभिलेख विभागाची चौकशी दाबण्याची तयारी पूर्ण. बिबट्यापेक्षा जोरात पसरली बिबट्याच्या बातमीची अफवा. आरआरसी न्यूजने तत्काळ थांबविले त्या अफवेला. डॉक्टर गजानन पारधीला 25 पर्यंत पोलीस कोठडी. महिलेचा छळ आणि लाखांची खंडणी उकळण्याचा आरोप. आरआरसीने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर आमदार आक्रमक. महापालिका मतदार यादीतील घोळाचा मुद्दा चांगलाच तापला. अकोल्यातील आलिम चंदानी परिवारासोबत होता धर्मेंद्र यांचा स्नेह. आलिम चंदानी यांच्या पुस्तकावर लोणावळ्यात केली शेवटची सही. आता सविस्तर बातम्या. अकोला भूमी अभिलेख विभागातील उपअधीक्षक पंकज पवार यांच्या निलंबनानंतर राज्याच्या जमाबंदी आयुक्तांनी चौकशी समिती गठीत केली होती. चौकशीसाठी जितका वेळ लागला तितकाच वेळ चौकशी समितीच्या अहवालासाठी लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अखेर आज अमरावती येथून पुण्याला चौकशी समितीचा अहवाल पाठवल्याची माहिती प्राप्त झाली आहे. भूमी अभिलेख उपअधीक्षक पंकज पवार यांच्या निलंबनानंतर गठीत चौकशी समितीने 5 नोव्हेंबर रोजी अकोल्यातील चौकशी संपवली होती. उपसंचालकांची झालेली बदली आणि नव्या प्रभारी उपसंचालकांकडे चौकशीचे सूत्र आल्यानंतर सुदाम जाधव यांच्याकडे चौकशीचे सूत्र होती. तरी देखील चौकशीचा एकूण कालावधी आणि चौकशीचा अंतिम अहवाल तयार करण्यासाठी लागलेला वेळ यात बराच वेळ घेतला गेला. त्यामुळे चौकशीत एक आणि अहवालात दुसरे तर काही नाही ना, असा प्रश्न विभागात चर्चेला जात आहे. चौकशी समितीत जिल्हा अधीक्षक स्वतः असल्याने ही चौकशी किती पारदर्शक झाली यावर शंका कायम असताना आज हा अहवाल अमरावती येथून पुण्यातील जमाबंदी आयुक्तांकडे विशेष दूतामार्फत पाठवण्यात आला आहे. या प्रकरणात कुणाला वाचवायचं तर प्रयत्न झाला नाही ना, असा संशय व्यक्त केला जात आहे. अकोला भूमी अभिलेख कार्यालयात प्रलंबित मोजणी प्रकरणे आणि एका दिवसात विक्रमी मोजणी प्रकरणाची चौकशी उपसंचालक करतील काय, अशी विचारणा होत आहे. ज्या सर्व्हेवरद्वारे शेकडो मोजणी प्रकरणे प्रलंबित राहिली त्याच शो कॉज का देण्यात आला नाही, अशी विचारणा आता होत आहे. केवळ लॉगिंग करून कागदपत्रांसाठी खातेदाराला त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केव्हा, असा प्रश्न संतप्त अकोलेकर विचारत आहे. अकोला शहरातील अकोट फाईल परिसरातील अकबर प्लॉट भागात बिबट्या दिसल्याचा दावा झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. बिबट्या दिसल्याची ही बातमी अफवा आहे आणि नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले. बिबट्याच्या अफवेला आरआरसीने आज तत्काळ घटनास्थळी भेट देत थांबविले. यापूर्वी न्यू तापडिया नगर येथे बिबट्या दिसल्याचा दावा झाला होता, जो वन विभागाने फेटाळला होता. आता अकबर प्लॉट परिसरात बिबट्या दिसल्याचा दावा स्थानिक करत आहेत, ज्यामुळे शहरात हडकंप माजला आहे. पोलिसांच्या आव्हानामुळे बिबट्याच्या दर्शनाबाबतची माहिती अफवा असल्याचे समोर आले आहे. असल में देखो ये तो किसी ने नज़र से देखा नहीं, या चलो मैं रूबरू और देखा सामने, वो बात अलग है. ये अफवाह उड़ी हुई है. अब वो खुदा ने खासा खून काय का है काय का नहीं है, वो पूरी जानकारी जब निकलेगी मालूम पड़ेगा. जब मालूम पड़ेगा वो ऐसा तो किसी ने देखा नहीं. न्यू टापड़ा नगर में आया हुआ था, बोलते एक उसका भी जैसा अधूरा है क्या नहीं है ये नहीं मालूम नहीं. तो अब यहाँ का मसला तो अभी जैसे किसी ने नज़र से देखा नहीं ना सामने. ठीक. मात्र वारंवार अशा अफवा येत असल्याने वन विभागाने अकबर प्लॉट येथील दाव्याची पुष्टी करण्याची आणि बिबट्या खरंच शहरात येत असल्यास उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत. सध्या पोलिसांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केल्यामुळे नागरिकांनी शांतता राखून वन विभागाच्या अधिकृत माहितीची प्रतीक्षा करावी. आज आम्हाला माहिती मिळाली की अकोट फाईल हद्दीतील अकबर प्लॉट येथे बिबट्या आलेला आहे. अशा माहितीवरून आम्ही आमच्या स्टाफसह अकबर प्लॉटमध्ये आलो. तिथे शहानिशा केली.
लोकांना विचारपूस केली, परंतु असा काही प्रकार घडलेला नाही आणि कोणीतरी अफवा पसरत आहे. मी जनतेला आवाहन करतो की अशा प्रकारची अफवा कोणी पसरू नये. त्यांना काही माहिती मिळाल्यास त्यांनी पोलीस स्टेशनशी संपर्क करावा, 112वर कॉल करावा किंवा माझ्या स्वतःच्या नंबरवर त्यांनी कॉल करावा. तात्काळ त्यांना प्रतिसाद दिला जाईल. परंतु कोणीही अफवेवर विश्वास ठेवू नका, त्याची शहानिशा करा आणि नंतरच पुढची कारवाई केली जाईल. गायत्रीनगर येथील डॉक्टर गजानन पारधी यांनी महिलेवर उपचाराच्या नावाखाली लैंगिक अत्याचार करीत 1 लाख रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खदान पोलिसांनी आरोपीस अटक केली असून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता 25 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एका विवाहितेला मानसिक आजाराचा त्रास असल्याने ती उपचारासाठी कौलखेडच्या गायत्रीनगर येथील डॉक्टर गजानन नारायण पारधी यांच्याकडे गेली. ती मागील 8 ते 10 वर्षापासून नैराश्य आणि उदासीनतेच्या त्रासाने पीडित होती. या अवस्थेचा गैरफायदा घेत तपासणीच्या बहाण्याने आरोपी डॉक्टरने लगट करण्याचा प्रयत्न करून आक्षेपार्ह फोटो काढले. ते प्रसारित करण्याची धमकी देत तब्बल 1 लाख रुपयांची खंडणी उकळली. या व्यतिरिक्त आरोपीने तक्रारदार महिलेच्या मुलीच्या मोबाईलवरही फोटो पाठवून शिवीगाळ करत मानसिक छळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या गंभीर प्रकारावरून खदान पोलिसांनी आरोपी डॉक्टर गजानन पारधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. गेल्या 2 दिवसांपासून RRC न्यूज व सिटी न्यूज सुपरफास्ट सातत्याने मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचा व मतदारांचे प्रभाग बदलल्याच्या बातम्या देत आहे. आज 2 आमदारांनी आयुक्तांची भेट घेत या मतदार याद्या दुरुस्तीची गरज व्यक्त केली. दरम्यान हा घोळ करणाऱ्यांवर आयुक्त काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. वरिष्ठ पातळीवर तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रभावी आणि फेअर व्हाव्यात हा मुद्दा महाविकास आघाडीने उचलून धरला आहे. तसेच अकोला महापालिकेसह विविध ठिकाणी ज्या मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या त्यामध्ये मतदारांची दुबार नावे आढळली. याविषयी 2 दिवसापासून RRC न्यूज सातत्याने पाठपुरावा करत आहे. महापालिका निवडणूक कार्यक्रम अद्याप जाहीर व्हायचा आहे. त्यापूर्वी मतदार याद्यामधील गैरप्रकार दूर करा ही प्रमुख मागणी आहे. मनपा आयुक्तांशी या विषयावर चर्चा करताना आमदार साजिद खान पठाण, आमदार नितीन देशमुख, माजी नगरसेवक पराग कांबळे, नकीर खान आदी उपस्थित होते. मतदार यादीमध्ये घोळ झाला असल्याने महापालिका निवडणुकीपूर्वी याद्या दुरुस्त करा, कोठेही शंकेला जागा असू नये ही मागणी महाविकास आघाडीकडून केली जात आहे. आज आमदार साजिद खान पठाण, आमदार नितीन देशमुख यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले. आगामी अकोला महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार 20 प्रभागांपैकी प्रभाग 14 मध्ये सर्वाधिक 35,203 मतदार आहेत, तर प्रभाग क्रमांक 12 मध्ये सर्वात कमी 22,125 मतदार आहेत. पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक असल्याने आगामी निवडणुकीत लाडक्या बहिणींची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल. महापालिकेची प्रभाग रचना तयार करताना शहराच्या एकूण लोकसंख्येच्या प्रभागांच्या संख्येने भागल्यावर येणाऱ्या संख्येपेक्षा लोकसंख्या 10% कमी किंवा जास्त असणे अपेक्षित असते. परंतु प्रभाग 14 आणि प्रभाग 12 यांची तुलना केल्यास त्या 2 प्रभागांमध्ये तब्बल 13,078 मतदारांचा फरक आहे. 20 प्रभागांपैकी 6 प्रभागांमध्ये मतदारांची संख्या 30,000 पेक्षा अधिक आहे. यात प्रभाग क्रमांक 2, 9, 10, 11, 14, 18 यांचा समावेश आहे. तर उर्वरित 14 प्रभागांमध्ये मतदारांची संख्या 30,000 ते 21,000च्या दरम्यान आहे. यात प्रभाग क्रमांक 1, 3, 4, 5, 6, 7, 8, 12, 13, 15, 16, 17, 19, 20 यांचा समावेश आहे. कमी मतदारसंख्या असलेल्या या प्रभागांमध्ये उमेदवारांना जास्त मतदार असलेल्या प्रभागांच्या तुलनेत मतदारांशी संपर्क साधणे सोपे होईल. अकोला शहरात 2017च्या तुलनेत 2025 मध्ये 72,716 मतदार वाढले आहेत. तसेच महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. यात 2,74,911 पुरुष आणि 2,75,176 महिला मतदार आहेत. म्हणजेच महिला मतदारांची संख्या 265 ने अधिक आहे. त्यामुळे निवडणुकीत लाडक्या बहिणींचा कौल महत्त्वपूर्ण ठरेल. हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीद वर्षानिमित्त देशभर विविध प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अकोला येथील न्यू राधाकिशन प्लॉटमधील गुरुद्वारामध्ये हा कार्यक्रम झाला.
हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीद वर्षानिमित्त देशभर विविध प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सोहळ्यानिमित्त राधाकिशन प्लॉटमधील गुरुद्वारामध्ये सर्वप्रथम गुरु ग्रंथ साहिब पाठाची समाप्ती करण्यात आली. शबद गायन भाई मनप्रीत सिंह अमृतसर वाले, भाई रविंद्र सिंह जत्था द्वारा, सनवीर सिंह सेठी तथा अंजली कौर बावरी द्वारा शबन गायन आणि शेवटी गुरूंच्या लंगरमध्ये शहरवासियांनी प्रसादाचे लाभ घेतला. शहरातील मान्यवर शीख समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. गौरवशाली इतिहासाच्या स्मृती सोहळ्यानिमित्त शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोहयाल, सिंधी समाजाचे गुरुबंधुत्व नाते अधिक दृढ होणार आहे. आजच्या गतिमान युगात प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या व्याधीने त्रस्त आहे. महागडी औषधे घेऊनही रुग्णांना आराम मिळत नाही. स्नायू, सांधे, गुडघेदुखी, कंबरदुखी इत्यादी त्रासाने त्रस्त असलेल्या रुग्णांना तात्काळ आराम मिळवून देण्यासाठी शहरातील कमाल वेदना निवारण केंद्रामध्ये 26 आणि 27 नोव्हेंबर रोजी आयोजित कॅम्पचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. नॅचरोपॅथी, आयकोथेरपी आणि कायरोप्रॅक्टिस उपचार पद्धतीनंतर कमाल वेदना निवारण केंद्रामध्ये फक्त 15 ते 20 मिनिटात वेदनेतून आराम मिळतो, असा दावा आग्रा येथील सुप्रसिद्ध BEMS नॅचरोपॅथी व कायरोप्रॅक्टिक तज्ज्ञ डॉक्टर तरुण यादव आणि थेरपिस्ट डॉक्टर उदेन खान यांनी केला आहे. गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मणक्याच्या हाडांमध्ये गॅपमुळे होणारी वेदना, हातापायांना मुंग्या येणे, पायात पेटके येणे, मायग्रेनचा त्रास, छातीत दुखणे, पायांची जळजळ, अंगदुखी, मणक्यांच्या हाडाचा गॅप, हात न उचलता येणे, हातामध्ये पेटके येणे किंवा शरीरावर कोठेही वेदना असल्यास या सर्व जुन्या दुखण्यापासून मुक्ती मिळणे. डॉक्टर तरुण यादव यांच्या मदतीने येथे 1 ते 10 वर्षापर्यंतच्या जुन्या वेदनेपासून केवळ 15 ते 20 मिनिटात पूर्णपणे आराम मिळू शकतो. बाहेरगावहून येथे येऊन उपचार घेऊन निरोगी झालेल्या काही रुग्णांचे अनुभव पाहूया. काय नाव आपलं? आपण कुठून आलात? काय प्रॉब्लेम होता आपल्याला? किती वर्षापासून होतं? 5-7 वर्ष झाली. आपण डॉक्टर वगैरे दाखिलं? काय म्हणले डॉक्टरांनी? ऑपरेशन सांगितले होते. जसे की आपले डॉक्टर साहेब आलेत आग्राहून, डॉक्टर तरुण यादव सर यांच्या हाताच्या थेरपीनं तुमचं जे 5-7 वर्षाचं जे त्रास होतं ते किती मिनिटामध्ये गायब झालं? 15 मिनिटामध्ये पूर्ण गायब. आता काय त्रास आहे तुम्हाला? बसण्यात उठण्यात जे त्रास होतो आता काय आहे का? मग आपल्यासारखे सोशल मीडियावर खूप लोक पाहणारे आहेत न्यूज वगैरे, त्यांना आपण काय माहिती देणार? आम्ही त्यांना हेच माहिती द्या की तुम्ही पण या डॉक्टरकडे या आणि इलाज घ्या. या डॉक्टरच्यामुळे माझी पण तब्येत चांगली झाली आणि उठताना बसताना त्रास होता तो पण कमी झाला. काय नाव आपलं? विमलबाई संभाजी कदम. कुठून आलात आपण? सौता. काय प्रॉब्लेम होतो आपल्याला? गुडघे, कंबर हां. आणि घोटे, मान. किती वर्षापासून त्रास होते? 5-6 वर्षापासून कुठं कुठं दाखवलात तुम्ही? दाखिले आम्ही शिंदे डॉक्टर दाखिल्या, हां. आमच्या काहाळ्याला दाखिल्या, बरं. बघा 2-3 ठिकाणी दाखिल्या. मग तुम्हाला काही आराम भेटला नाही? पण जसं की आपले आग्राचे डॉक्टर तरुण यादव सर आलेले आहेत, त्यांच्या हाताच्या थेरपीनं तुमचं जे 5-6 वर्षाचं जे त्रास होतं ते किती मिनिटामध्ये गायब झालं? 10 मिनिटाचा. आता काही त्रास राहिलं? नाही. तुमचं जे हात वरी जात नव्हतं ते आता करून बघा जाते का वरी? आज जाऊन आल्यानंतर असं टाळी झाली, पदर घेता येत गेला नाही अच्छा डोक्याला. अच्छा. आता काय त्रास राहिले का शरीरामध्ये? आता काहीच त्रास. डॉक्टर साहेबाबद्दल काय सांगणार तुम्ही? डॉक्टर साहेब देव. काय नाव आपलं? अनिता कराळे. कुठून आलात आपण? आपल्याला काय प्रॉब्लेम होतं? मला पायाचा आणि याचा त्रास, गुडघ्याचा त्रास गुडघ्याचा त्रास होता. किती वर्षापासून होतं? 8-10 वर्ष झाली. मग डॉक्टरला वगैरे दाखवलं आपण? काय म्हणले डॉक्टरांनी? वाताचा प्रॉब्लेम आहे. वाताचे वगैरे प्रॉब्लेम म्हणले. जसे की आपले डॉक्टर तरुण यादव सर आग्राहून आलेले आहेत, त्यांच्या हाताच्या थेरपीनं तुमचं जे त्रास होतं 8-10 वर्षाचं ते किती मिनिटामध्ये गायब झालं? आता काही त्रास आहे का तुमच्या शरीरामध्ये? काहीच नाही, पूर्ण चांगलं झालं. तुम्ही डॉक्टर साहेबाबद्दल काय सांगणार? खूप चांगले डॉक्टर आणि खूप मस्त केलं पायाचं. एकदम क्लिअर. आपल्यासारखे पेशंट जे येतात त्यांना तुम्ही काय माहिती देणार? इथं यायला पाहिजे की नाही? यायला पाहिजे आणि भेट द्यायला पाहिजे सरांची आणि खूप चांगलं करतात आणि रिझल्ट. मैडम क्या नाम है आपका? सर मेरा नाम संध्या हिमरे है. आप कहाँ से आते? मैं अकोला से हूँ. आपको क्या प्रॉब्लम था मैडम? वो मेरी कमर का बहुत दर्द था. मुझे खड़ा भी रहना आता नहीं था. कितने साल से दर्द था मैडम? वो तो मेरा 2 साल से मुझे चालू है सर. हाँ, जैसे कि मैडम आगरा से तरुण यादव सर आए, हाँ. इनके थेरेपी से
आपका जो दर्द था वो कितने मिनट में गायब होगा? बस मैं पिछले महीने ही आई, मैंने टीवी पर ऐड देखी थी। जी मैडम। ये ऐड में वो नंबर भी आया था आपका जी। तो मैंने फोन लगा के देखा कि चलो ये भी कर लेते हैं जी। तो ये सोच के मैं आई थी, थेरेपी दी जी। और मुझे जो दवाई दी जी तो ये इसकी वजह से मैं एकदम अच्छी हो गई, एकदम यानी कि थोड़ा बहुत दर्द रहा अभी, बाकी लेकिन पूरे रिलीफ हो गया? बहुत मुझे अच्छा लग रहा है। अगर 100 में से पूछूंगा तो आपको कितना % रिलैक्स है? मुझे तो 75% तो मुझे आ गया अभी रिजल्ट जी। थोड़ा बहुत है तो इसलिए मैं फिर से आ गई कि मैंने आपके पास में, आप आगरा से यहाँ तक आए और मैं एक बहुत दिनों से मैं ये सोच रही थी कि मुझे कोई अच्छा करेगा कि नहीं, जिसकी दवाई मुझे लागू होगी। तो मुझे तरुण यादव सर बहुत अच्छे डॉक्टर मिले और इन्होंने मेरा पूरा दर्द गायब कर दिया है। थैंक यू सो मच। आतापर्यंत डॉक्टर तरुण यादव यांनी शेकडो रुग्णांवर उपचार करून त्यांना रोगमुक्त केले आहे। त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक मोठे राजकारणी, उद्योगपती आणि सामाजिक संघटनांनी त्यांचा सत्कार केला आहे। 26 आणि 27 नोव्हेंबर रोजी आयोजित कॅम्पचा लाभ घेण्याचे आवाहन रुग्णांना करण्यात आले आहे। महिलांसाठी येथे स्वतंत्र व्यवस्था आणि ऑनलाईन नोंदणीची सोय देखील उपलब्ध आहे। ऑनलाईन नोंदणीसाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी कृपया खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा। मोबाईल क्रमांक 86 23 88 84 43 तसेच 90 49 83 15 73 असे आवाहन आयोजकांनी केले आहे। गुरुवर्य श्री संत वासुदेव महाराज यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय बाबूरावजी पवित्रकार यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्रीमद भागवत सप्ताहाचे आयोजन 25 नोव्हेंबर पासून करण्यात येत आहे। या कथेचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक आशिष पवित्रकार यांनी केले आहे। भागवत कथा आयोजनाचे 5वे वर्ष असून कथा प्रवक्ता वेदांताचार्य बालयोगी श्री गोपाळ महाराज काकरखेडकर आहेत। 25 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान सायंकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत जवाहर चौकातील छत्रपती राजे संभाजी पार्क अकोला येथे कथा होईल। काल्याचे कीर्तन व महाप्रसाद 2 डिसेंबर सायंकाळी 6 वाजता होईल। हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज वाघ, श्री संत वासुदेवजी महाराज स्मृती मंदिर, ज्ञानेश आश्रम वारी, भैरवगड आदी प्रमुख उपस्थिती राहणार आहेत। भागवत कथा आयोजक भागवत सेवा समिती व आशिष पवित्रकार मित्र परिवार आहे। विशेष म्हणजे ही कथा RRC नेटवर्क लाईव्ह करणार आहे। कथेचा शहरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक आशिष पवित्रकार यांनी केले आहे। निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम प्रशासनाकडून हिटलरशाही आणि लोकशाही विरोधी पद्धतीने चालवले जात असल्याचा गंभीर आरोप निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीने केला आहे। समितीचे पदाधिकारी मुबारक तवर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर आणि प्रशासकीय बाबी पूर्ण नसताना गुप्तपणे काम सुरू आहे। परवानग्या, ग्रामसभा संपत्ती, भूसंपादन प्रक्रिया आणि कायदेशीर मंजुरी नसताना गुप्तपणे काम सुरू आहे। स्थानिक नागरिक 28 वर्षापासून मोठ्या धरणाऐवजी नदीपात्रात बंधारे बांधण्याची मागणी करत आहेत। आंतरराज्यीय प्रकल्प असूनही केंद्रीय जल आयोगाची परवानगी नाही। भूसंपादन प्रक्रिया आणि पुनर्वसन प्रक्रिया सुरू नाही। याविषयीचे काम थांबवा, अन्यथा व्यापक आंदोलनाचा इशारा समितीने प्रशासनाला दिला आहे। काम थांबवण्यासाठी 3 दिवसांची मुदत दिली आहे। मुदत पूर्ण न झाल्यास शांततामय परंतु व्यापक आंदोलन छेडण्याची चेतावणी समितीने दिली आहे। या पत्रकार परिषदेत प्रल्हाद पाटील जगताप, ॲडव्होकेट बालाजी येरावार, विजय पाटील राऊत, प्रल्हाद गावंडे, भास्कर जगताप आदि पदाधिकारी उपस्थित होते। कलेक्टर साहब और संबंधित लोगों को निवेदन देने के आया हूँ। हमारी पूरी संगठन भी है और उसमें जो बेकानून कानून को लांघते हुए वहाँ जो काम चल रहा है और वो लोगों के जीवन मरण का प्रश्न का काम है, वो गलत है और उससे बहुत लोग नाराज़ है, असंतुष्ट है और ये बंद होना चाहिए। इसलिए हम इनको निवेदन दिए कलेक्टर साहब से लेकर DSP साहब को लेकर, अगर नहीं किया गया तो 3 दिन के बाद हम हजारों लोगों की संख्या में जाएंगे और वो काम कानून की बूझ रखने के लिए, कानून की बाजू रखने के लिए हम वो बंद करेंगे। ये इस धर्म की यहाँ ज़रूरत नहीं। बैरेजेस बनाओ और बैरेजेस बनाने के बाद वो बैरेजेस बनाने के बाद लिफ्ट इरिगेशन से पानी दो, जिससे ज़मीन भी नहीं डूबेंगी, लोग भी नहीं डूबेंगे और पुनर्वसन गाँव भी उठा के
दूसरी जगह नहीं लेना जा रहे हैं। सरकार का कम खर्चे में कम टाइम में होने वाला ये प्रकल्प है, तो वो होना चाहिए, ये हमारी डिमांड है। निम्न पैनगंगा प्रकल्पाचं काम गेल्या पंधरवाड्यापासून पाटबंधारे विभागा व ठेकेदाराच्या संमतीने मोठ्या प्रमाणावर त्यांनी सुरू केलेला आहे। पेसा ग्रामपंचायती असल्यामुळे त्याच्या हद्दीत कलेक्टरला सुद्धा हस्तक्षेप करता येत नाही। अशा परिस्थितीत ज्या ग्रामपंचायतीने काही अटी टाकून ठराव दिला त्या अटीपैकी एकही अट मान्य न करता पाटबंधारे विभाग आणि शासन हे काम रेटून नेण्याचा प्रयत्न करत आहे। एक प्रकारे हे हिटलरशाही पद्धतीचं काम चालू आहे। आमचं म्हणणं असं आहे का जोपर्यंत आमच्याशी बुडी क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेशी पेसा ग्रामपंचायतीची सरकार चर्चा करत नाही तोपर्यंत कोणत्याही आणि कसल्याही प्रकारचं काम प्रकल्पाचं करू नये ही आमची मागणी आहे। अशा प्रकारचं निवेदन आज आम्ही जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना दिलेलं आहे। त्यात आम्ही त्यांना विनंती केली आहे हे अवैधपणे चालू असलेलं जे काम आहे धरणाचं ते 3 दिवसाच्या आत बंद करावं, अन्यथा आम्ही लोकशाहीची बूज राखण्यासाठी आम्ही ते काम धरणविरोधी संघर्ष समिती त्या भागातील सर्वसामान्य शेतकरी महिला पुरुष जाऊन आम्ही ते काम बंद पाडू अशा स्वरूपाचा निर्णय आज धरणविरोधी संघर्ष समितीने घेतलेला आहे। अकोला शहरातील अकोटफैल परिसरात सोमवार सकाळी एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। प्राथमिक माहितीनुसार शमीम अंजुम नावाच्या महिलेची तिच्या पती शेख राजू शेख निजाम याने हत्या केल्याची माहिती समोर येत आहे। आरोपीला पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे। अकोटफैल भागातील राजूनगर परिसरातील मिल्लत हायस्कूल समोर ही घटना झाल्याची माहिती आहे। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार गंभीर जखमी अवस्थेत महिलेला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। घटना घडल्यानंतर आरोपी पती शेख राजू शेख निजाम घटनास्थळावरून फरार झाला होता। स्थानिक पोलिसांनी त्याचा कसून शोध घेत त्याला अटक केली आहे। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने धाव घेत पंचनामा केला आणि तपास सुरू केला आहे। अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की या हत्येच्या वास्तविक कारणांची पुष्टी शवविच्छेदन अहवाल आणि पुढील तपासानंतरच होऊ शकेल। या सनसनीखेज घटनेमुळे परिसरात दहशत आणि संतापाचे वातावरण पसरले आहे। पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती असून या हत्या प्रकरणात इतर कोण आरोपी आहे काय याचा शोध घेतला जात आहे। शमीम अंजुम हिला 3 मुली आहेत। अकोटफैल अकोला हद्दीतील राजूनगर भागात शेख राजू शेख निजाम आणि त्यांची पत्नी शेख शमीम शेख राजू हे त्यांच्या 3 मुलीसह राहतात। शेख राजू आणि शेख शमीम यांच्यात घरगुती कारणावरून नेहमी भांडणतंटे होत राहतात। शेख राजू हा शमीम बीवर नेहमी चारित्र्याच्या संशयावरून भांडणतंटे करत राहतो। आज दिनांक 24/11/25 रोजी शेख राजू याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्याची पत्नी शेख शमीम हिला मारझोड केली आणि चाकूने तिचा गळ्यावर वार करून तिला जीवानिशी ठार मारून टाकलेले आहे। अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र येऊन कापूस पायी दिंडीसाठी एकत्र आले। गेटवरील हनुमंतांचे दर्शन घेऊन शिस्तबद्ध कापूस दिंडीला सुरुवात करण्यात आली। सरकारने जो शेतकऱ्यांचा पोरखेड लावला आहे, शेतकऱ्यांना जो 10 ते 12 क्विंटल कापूस होत आहे आणि मर्यादा 5 क्विंटल ते 60 किलो एवढी दिली आहे। शेतकऱ्यांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे सांगायचे आणि शेतकऱ्यांची खरेदी सुरू करून माल घेतला नाही पाहिजे यासाठी पहिलेच नियम व अटी लावलेले आहेत। शेतकऱ्यांना एकाच सातबाऱ्यावर घरच्या कुटुंबातील 4 नावे असल्यावरही 200 रुपयांचे एफिडेव्हिट करून तहसील कार्यालयावर पाठवायचे काम लावले आहे। शेतकऱ्यांना यावेळी अक्षरशः चोर ठरवले आहे। या सरकारच्या धोरणाच्या विरोधात पणन महासंघाच्या सीसीआयच्या कार्यालयावर जाणार आहे आणि 5 क्विंटलची मर्यादा 12 क्विंटल करा। शेतकऱ्यांना स्वयंघोषणा पत्रावर शेतकऱ्यांचा कापूस घेतला पाहिजे अशा शेतकरी बांधवांच्या हिताच्या 5 मागण्यांसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र गटाचे श्रेयस चौधरी व धीरज हिंगणकार सह काँग्रेस पक्षाचे कपिल ढोके व कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रशांत पाचडे यांनी प्रहारच्या कापूस पायदळ दिंडीला पाठिंबा दिला आहे। अकोटवरून कापूस भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीसह दिंडी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजनहार व अर्पण करून निघाली। अकोट शहराबाहेरील विजयनगर येथून सजवलेल्या वाहन रथावरील देशभक्तीपर गीतांच्या वाजत गाजत पायदळ दिंडी अकोला रोडने रवाना झाली। यावेळी वनी वारुड, देवरी फाटा, कुटासा फाटा, तरोडा मरोडा गावातील दादाराव सपकाळ,
मोहकार परिवार, पंकज फोकमारे, निवृत्ती वानखडे, कैलास कौटकार, गजानन जिनिंग येथे यांनी चहापाणी नाश्ता तर चोहट्टा बाजार येथे मुक्काम करत अकोल्यासाठी रवाना झाले आणि CCI कार्यालयावर पोहोचले. पायी दिंडीत जिल्हा प्रमुख कुलदीप वसू, उपजिल्हा प्रमुख श्रीजित कराडे, युवक जिल्हा प्रमुख सुशील पुंडकर, शेतकरी उपजिल्हा प्रमुख जीवन खवले, ज्ञानेश्वर दहिभात, भैया डिक्कर, गणेश गावंडे, शुभम नारे, मुन्ना साबडे, ऋषिकेश चौधरी, अतुल गावंडे, अवी घायसुंदर, शशांक गीते, शेखर साबडे, सुमित बागल, बल्लीभाई, शमी जमदार, रामचंद्र नारे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होते. आज आम्ही कापूस दिंडी काढली. 15 दिवसाआधी आम्ही CCIला निवेदन दिलं की जो 5.5 क्विंटल कापूस घेऊन राहिले त्याच्या जागी 12 क्विंटल कापूस घेण्यात यावा. तर त्यांनी आमच्या निवेदनाला काही मान दिला नाही. त्यामुळे आम्ही आज पैदल निघालो अकोट ते अकोला. आमची कापूस दिंडी आहे प्रार संघटनेची, शेतकऱ्यांची, आणि आमचा 40 वर्षापासून हा अभ्यास आहे शेतकरी जीवनाचा. पण हा शेतकरी एवढा झोपलेला आहे की याची आम्हाला काळजी वाटून राहिली की हा जागे कधी होईल. झोपीतलं सरकार जागे होते पण शेतकरी झोपेलच आहे. 3 तुकड्याचं सरकार बनवलं आणि आपल्या हाती काय दिलं, कोणतं चॉकलेट दिलं. मुख्यमंत्री काय म्हणत कर्जमाफी करील. आपल्या शेतकऱ्याचा आवाज उठवणारा एकच माणूस आता या विदर्भात उरला, तो आहे बच्चूभाऊ कडू. आणि या बच्चूभाऊचे हात आपण मजबूत करा. आणि बच्चूभाऊ हा एकच माणूस आहे विधानसभेत आपल्या शेतकऱ्याविषयी तळमळीनं बोलणारा. सरकारमध्ये असणाऱ्या सर्वांना विनंती आहे की तुम्ही आमचा अंत पाहू नका. आम्ही ही जी आमची मागणी आहे शेतकऱ्यांसाठी, ही मागणी पूर्ण केल्याशिवाय अकोला नाही. कारण की जे शेतकऱ्यांना तुम्ही चोरांच्या यादीत उभं केलेलं आहे त्यांचा स्वतःचा सातबारा असून तुम्ही त्यांना ॲफिडेव्हिट मागत आहात. तुम्ही त्यांच्या एका एकरावर 5 क्विंटल घेता. हा काय तुमच्या बापाचं सरकार आहे काय? हे शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि या सरकारमध्ये शेतकरी हा प्रमुख केंद्रबिंदू आहे. जर शेतकऱ्याचा विचार झाला नाही तर एकाही सत्ताधाऱ्याला त्यांची नींद झोपू देणार नाही. गेली 6 दशके धर्मेंद्र यांनी दर्शकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आज रिअल लाईफमधून धर्मेंद्र यांची एक्झिट झाली, पण त्यांचा अभिनय, त्यांचे साधेपणाचे जीवन जवळून अनुभवलेल्या अकोल्यातील अनुप आलिमचंदानी यांनी त्यांच्यावर धरमबाजी तुसी ग्रेट हो असे पुस्तक लिहिले. अनुप आलिमचंदानी त्यांच्या चाहत्यांपैकी एक. लोणावळ्यात धर्मेंद्र यांच्यासोबत झालेली भेट त्यांच्यासाठी शेवटची ठरली. भारतीय चित्रपटसृष्टीतले ही मॅन आणि ज्येष्ठ अभिनेते पद्मभूषण धर्मेंद्र यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये एका युगाचा अंत झाला आहे. त्यांच्या निधनानंतर एका सहकार्याने त्यांना भावनिक श्रद्धांजली वाहताना व्यक्त केलेल्या भावना या संपूर्ण इंडस्ट्रीच्या भावना आहेत. मुख्य प्रवाहातील सिनेमाचा खरा नायक, एक विशाल सुपरस्टार आज आपल्यातून निघून गेला. अविश्वसनीयपणे देखणे आणि पडद्यावर रहस्यमय अस्तित्व असणारे धरमजी हे भारतीय सिनेमाचे खरे दिग्गज होते आणि कायम राहतील. चित्रपट इतिहासाच्या पानावर त्यांचे नाव सदैव चमकत राहील. बॉलिवूडमधील प्रत्येक पिढीने धर्मेंद्र यांच्यासोबत काम करताना त्यांच्या साधेपणाचा आणि मनमिळाऊ स्वभावाचा अनुभव घेतला. अभिनयातला त्यांचा सहजपणा आणि खासगी आयुष्यातील त्यांची नम्रता यामुळे केवळ एक सुपरस्टार नव्हते, तर ते अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत आणि आराध्य होते. अकोल्यातील आलिमचंदानी परिवारासोबत धर्मेंद्र यांचा विशेष स्नेह होता. इतकेच नाही तर धरमपाजी तुसी ग्रेट हो हे अनुप आलिमचंदानीचे पुस्तकावर धर्मेंद्र यांनी शेवटची सही केली. या पुस्तकात धर्मेंद्र यांच्या विषयीची संपूर्ण माहिती, त्यांचे विविध चित्रपटातील फोटो आणि त्या पिक्चरची माहिती पुस्तक आलिमचंदानी यांनी लिहिली आहे. या पुस्तकावर धर्मेंद्र यांनी शेवटची सही केल्याची माहिती आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर अनुप आलिमचंदानी यांनी RRC न्यूज सोबत बोलताना तीव्र दुःख व्यक्त केले. बड़े दुख की बात है, धर्मेंद्र धर्मेंद्र सिंह देओल आज हमारे बीच नहीं रहे, हम सबको छोड़ के चले गए. भगवान उनकी आत्मा को शांति दे, अपने चरणों में स्थान दे. ये 65 साल फिल्म इंडस्ट्री में राज किया और 300 पिक्चर से ज़्यादा में रोल निभाया. इतनी पंजाब से आए हुए
यंग एज में उन्होंने काफ़ी संघर्ष किया। डायरेक्टर लोगों की गैरेज में सोए, वर्सोवा में झोपड़पट्टी में रहे, काफ़ी कुछ उन्होंने किया था। संघर्ष कर करके कैसा तो भी उनको चांस मिला 1965 में, 1960 में पिक्चर में, और अपनी काबिलियत, अपने रोल की मेहनत से उन्होंने सब किया और अपने पैरों पे खड़े रह के पूरे देवल परिवार का नाम ऊंचा किया। मैं धर्मेंद्र का 1970 से कहानी किस्मत की पिक्चर से फैन हूँ और मैं उनसे बहुत कुछ सीखा। मेरे गॉडफादर थे। अब सबको जाना है एक दिन, वो तो ठीक है, लेकिन मुझे बहुत उनकी दुख है, मुझे बहुत अति दुख है, क्योंकि मैं उनको बहुत जी जान से चाहता था। जय धर्मेंद्र, जय धर्मबाजी। अकोल्यातील न्यू तापडिया नगर परिसरातील कथित बिबट्या सापडला नाही, पण वन्यजीव प्रेमींसाठी एक दुःखद घटना समोर आली आहे। मालेगाव वाशिम रोडवर असलेल्या सावरगाव येथे एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला असून दुसरा बिबट्या जखमी झाल्याची माहिती आहे। दरम्यान वन विभाग वन्यजीव संरक्षणात कमी पडत असल्याची ओरड होत आहे। मालेगाव वाशिम रोडवरील सावरगाव जवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बिबट मृत्यू झाल्याची घटना घडली, तर एक बिबट्या गंभीर जखमी झाला असून त्यावर उपचार सुरू आहे। मात्र अचानक रस्त्यावर बिबट्या दिसून आल्याने एकाच खळबळ उडाली आहे। अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर 2 बिबटे आज पहाटे 4 वाजताच्या सुमारास रस्ता ओलांडत होते। दरम्यान एका अज्ञात भरधाव वाहनाने त्या दोन्ही बिबट्यांना धडक दिल्याने एक बिबट्या घटनास्थळी ठार झाला, तर एक बिबट्या गंभीर जखमी झाला आहे। या घटनेची माहिती प्राप्त होताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते। पंचनामा करत मृतक बिबट्याला वन विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले असून जखमी बिबट्याला रेस्क्यू करत उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे। ही घटना वाशिम मालेगाव रोडवरील सावरगाव बर्डे जवळ आज पहाटे घडली। मृतक बिबट्याला पाहण्यासाठी घटनास्थळी मोठी गर्दी उसळली होती। तसेच अचानक बिबटे रस्त्यावर दिसून आल्याने गावकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली असून वाहनधारकांनी देखील रात्री दरम्यान प्रवास करताना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे। वन्यजीव वाचवण्यासाठी वन विभागाचा पुढाकार कमी पडत असल्याची ओरड वन्यजीव प्रेमी करत आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। चौकशीच्या कालावधीपेक्षा लागला अहवाल तयार करण्यास वेळ। भूमी अभिलेख विभागाची चौकशी दाबण्याची तयारी पूर्ण। बिबट्यापेक्षा जोरात पसरली बिबट्याच्या बातमीची अफवा। RRC न्यूजने तत्काळ थांबविले त्या अफवेला। डॉक्टर गजानन पारधीला 25 पर्यंत पोलीस कोठडी। महिलेचा छळ आणि लाखांची खंडणी उकळण्याचा आरोप। RRCने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर आमदार आक्रमक। महापालिका मतदार यादीतील घोळाचा मुद्दा चांगलाच तापला। अकोल्यातील आलिम चंदानी परिवारासोबत होता धर्मेंद्र यांचा स्नेह। आलिम चंदानी यांच्या पुस्तकावर लोणावळ्यात केली शेवटची सही। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2,40,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राइब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा RRCचे हे YouTube चॅनल। लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।